माननीय विठ्ठल परिषद यांनी मुख्यमंत्री पास करून स्वागत करावं. जिल्ह्याकडून स्वागत करावं. माननीय आदित्य पंडित यांनी पुण्याचं स्वागत करावं. जिल्हा अध्यक्ष आता 2 जिल्हा अध्यक्ष, एक परिषद आणि एक जिल्हा अध्यक्ष. ते जिल्हा अध्यक्ष म्हणलं ताईंना आधीच मिळालं. माझे आमदार डॉक्टर वर्धन करावं करावं अशी विनंती करतो. यांचं स्वागत जयकुमारजी शिंदे आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे संयोजक जयकुमारजी शिंदे यांनी करावे अशी विनंती करतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यावं. त्यांचा आपण पुस्तक आणि एक गुलाबपुष्प देऊन सत्कार करायचा आहे. मान्य श्री आपळे काका. श्रीमती प्रभावती गडेकर काकू. नगरसेवक श्री शंकरराव नावरे. मान्य श्री किशोरजी गोडबोलेकर. त्याचबरोबर मी विठ्ठलजी परिषदेवर आणि जयकुमार शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना सांस्कृतिक वार्तापत्राचं संघर्ष यात्रा हे संघाच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या माहितीचे पुस्तक द्यावं. ठीक आहे. हात खाली करा म्हणा. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्या सगळ्यांचे नेते माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. जनता पार्टीच्या 47व्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम आपण आपल्या सातारा जिल्ह्यात आणि राज्यात उत्साहात साजरा करतोय. आणि या निमित्तानं आज आपण सगळेजण इथं एकत्र जमलोय. या ठिकाणी आपले जिल्हा अध्यक्ष मान्य अतुल बाबा भोसले उपस्थित आहेत. आपले प्रदेशवर जे काम पाहतात किंवा आपले प्रतिनिधी माजी अध्यक्ष मान्य विक्रमजी पावसकर, आपल्या ज्यांना ज्येष्ठांमध्ये आता घातलेलं आहे. मी त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब ज्येष्ठ कधी झाला तुम्ही? ते आपले डॉक्टर येळगावकर माजी आमदार. कारण डॉक्टरांकडे बघून अजून ते ज्येष्ठ आहेत असं वाटत नाही. अजून पण तरुणांना लाजवतील असं हे नाही. डॉक्टरांचे बरेच फोटो टी शर्ट वरचे बघितल्यावर तर अजिबातच डॉक्टर ज्येष्ठ वाटत नाही. त्यामुळे डॉक्टर येळगावकर इथे आहेत. आपल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे,
उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सुनीलजी काटकर, रामकृष्ण वेताळ साहेब, त्याचबरोबर नगराध्यक्ष सातारचे अमोलजी मोहिते, त्याचबरोबर आपल्या महिला बाल कल्याणच्या सभापती बरोबर ना ताई, शिक्षक नाही तर धैर्यशील दादा म्हणायची समिती कधी बदलली तुम्ही म्हणजे आपल्या तेजस्विनी ताई कदम आणि उपस्थित सर्व भीमराव काका वगैरे सर्व समोर आहेत. आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व वेगवेगळ्या मोर्चांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, अगदी म्हणजे छोट्यातला छोटा वयानं असणारा कार्यकर्ता, जे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आपले आपळे काका वगैरे सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अतुल बाबांनी जिल्हाध्यक्ष या ह्यानं बरंच आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि आज हा 47वा स्थापना दिवस राज्यात सगळीकडं मोठ्या संख्येनं साजरा होतोय. आज 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यावेळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जनता पक्षातनं बाहेर पडत भारतीय जनता पार्टी नव्या रूपानं हा पक्ष स्थापन झाला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं किंवा अनेक त्या काळातले आदरणीय व्यक्तिमत्वांचं नेतृत्व, लालकृष्ण अडवाणी असतील, आपल्या सुषमा स्वराज असतील, अशी फार देशाला दिशा देणारे अरुण जेटली वगैरे अशी फार मोठे मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये, प्रमोदजी महाजन, मुंडे साहेब असे मोठे नेते पक्षामध्ये होते. त्यांनी दिशा दिली, संघर्षाची ताकद दिली आणि आज ज्याचा उल्लेख बाबांनी केला की 2 खासदारांवरचा पक्ष आज एकतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी झालेला आहे. सदस्यत्वाच्या बाबतीमध्ये देशात नाही तर जगात आपल्या एवढे पक्ष एवढे सदस्य कुठल्याही इतर पक्षाचे नाही एवढे मोठे झाले आणि आपलं केंद्रात तर आपली सत्ता पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली आहेच. पण ज्या राज्यांमध्ये कधी कार्यकर्ता बघायला मिळत नव्हता त्या राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेवर त्या ठिकाणी आलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून आज असं पार्टी विथ अ डिफरन्स ज्याला आपण म्हणायचो, की इतर पक्ष आहेत पण भाजपच्या मध्ये इतर पक्षांचा आणि भाजपमध्ये फरक आहे किंवा पार्टी विथ अ डिफरन्स ही स्लोगन किंवा वाक्य ब्रीदवाक्य हे भाजपचं होतं आहे आणि आज सुद्धा त्या ह्याच्यावरच आपण काम करतोय. आज 47 वर्षामध्ये आज मला वाटते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि त्याला आपण प्रखर राष्ट्रवाद म्हणतो, देश प्रथम या ह्याच्यावर म्हणजे देशाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड आम्ही करणार नाही किंवा कुठलीही तडजोड आम्हाला चालणार नाही ही भूमिका घेऊन पंतप्रधान मोदीजींनी आतापर्यंत काम केलंय. आज अतिरेक्यांच्या बाबतीमध्ये, काश्मीरच्या 370 कलमाच्या बाबतीमध्ये असेल, महिलांच्या संरक्षणासाठी असेल, मुस्लिम महिलांचा ट्रिपल तलाकचा विषय असेल किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये जे आपण सगळे विचाराधीन आहे किंवा सगळ्यांची जी एक अपेक्षा आहे की आपला कायदा ह्याचा समान नागरी कायदा तो आणण्याच्या बाबतीमध्ये असत म्हणजे असे अनेक ज्या गोष्टी आपल्याला नुसत्याच वाटत होत्या की होतील त्या खऱ्या अर्थानं मोदीजींच्या आणि भाजपच्या माध्यमातून आज देशामध्ये राबवल्या गेल्या
आज राम मंदिर उभा करण्याचं काम आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवून त्याची प्राण प्रतिष्ठापना हा कार्यक्रम किंवा हे स्वप्न सुद्धा आपण साकार होताना आपण बघितलं, म्हणजे आपल्या पिढीनं बघितलं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे म्हणायला लागेल. कारण त्यावेळेला पण अनेक लोक म्हणायचे की अनेक पिढ्या संपल्या हे राम मंदिर उभं करण्याच्या याच्यामध्ये. आज आपल्या काळात आपल्याला हे प्रभू रामाचं मंदिर उभं राहिलेलं बघायला मिळालं. त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा प्रभू रामांच्या याची आपल्याला बघायला मिळाली, आपलं भाग्य आहे. आणि हे सगळं आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली किंवा भारतीय जनता पार्टी या देशामध्ये या म्हणजे आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही पार्टी देशामध्ये आज उभी राहिली ही वस्तुस्थिती आहे. कुठलीही पार्टी संघटना पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय उभा पण राहू शकत नाही आणि पुढे चालू पण शकत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतंय भाजपचा कार्यकर्ता हा नक्कीच आपलं कर्तव्य जे आहे ते आधी पार पाडण्याच्या दृष्टीनं काम करत असतो. पद वगैरे सत्ता हे नंतरच्या ह्याच्यात येतं, पण आधी माझ्यावर जी जबाबदारी माझ्या पक्षानं दिली आहे ती मला काही करून पार पाडली पाहिजे, ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची नेहमी राहिलेली आहे. आणि म्हणून इतर पक्षांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. त्याला आपण केडर बेस्ड आपण पक्ष म्हणतो असं आपलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघा की पक्ष संघटनेतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा राज्य पातळीवर देश पातळीवर संधी देण्याचं काम हे फक्त भाजपनंच केलं, ही वस्तुस्थिती आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडी बघा, हे आपल्या राज्यातल्या सुद्धा नुकत्याच झालेल्या याच्या आधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडी बघा. आज काही नावं अशी आली की जी तुम्हाला मला पण माहित नव्हती. आज आताच्या राज्यसभेच्या याच्यामध्ये नागपूरच्या मला वाटतं त्या महापौरांचं नाव आलं, कुणालाच माहित नव्हते. आदिवासी याच्यात काम करणाऱ्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या होत्या. आज त्या महापौर म्हणून त्यांनी काम बघितलं होतं, पण आज अचानक राज्यसभेवर त्यांना संधी दिली. आज त्या समाजाला न्याय देण्याचं काम भाजपनं केलं, पक्षानं केलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्याला नेहमी वाटतं की ज्यांच्याकडे ताकद आहे, जे पुढे आहेत, ज्यांचं थोडंफार असं म्हणू की आर्थिक हे आहे तेच पुढे जातील, पण असं भाजपमध्ये होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जो पक्ष संघटना, पक्षाची शिस्त आणि पक्षानं दिलेल्या कामामध्ये स्वतःला झुकून देतो त्याला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, नेतृत्वाच्या माध्यमातून केलं गेलंय होतं. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी बंधू भगिनींनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या काळात आपण सुद्धा सर्वजण असंच काम करत राहू. आज देशात मोदीजींच्या ज्या पद्धतीनं आज हे चाललंय, आता बंगालच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आज बंगालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठा फरक पडण्याची सुद्धा शक्यता आहे. पूर्वी जे आपल्याला बंगाल म्हणजे आपल्या हातात येणार नाही वगैरे किंवा भाजपची सत्ता येऊ शकत नाही असं वाटत होतं, पण आता तिथं पण ती परिस्थिती राहिलेली नाही. तिथं सुद्धा चमत्कार घडण्यासारखी परिस्थिती ही पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून पक्ष टिकवणं, वाढवणं हे केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज आपण अशा ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात काम करतोय. बाबांनी उल्लेख केला आपले नेते सगळ्यांचे, देवेंद्रजी फडणवीसांचा. आणि बाबांनी म्हणजे आम्ही ज्या वेळेला मागे निवडून आलो, आपली सत्ता आली नाही, म्हणजे सेना आपल्याला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेली, त्यावेळेला आमची पहिली बैठक आमदारांची देवेंद्रजींच्या इथं आपल्या आशिष शेलारांनी भाषण केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याचं मुंबईमध्ये अजून सुद्धा घर नाही.
नाहीतर सगळ्या मुख्यमंत्र्यांची मोठी मोठी घरं आहेत, पण एकमेव देवेंद्रजी आहेत ज्यांचं अजून सुद्धा मुंबईमध्ये घर नाहीये. हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबई काय महाराष्ट्र, पण आज आपला नेता कसा आहे हे या उदाहरण ह्याच्यावरनं आपण लक्षात घेऊ शकतो. आणि ज्याला आपण हे कामाप्रती पार्टीप्रती डेडिकेटेड ज्याला आपण म्हणतो, ही भावना देवेंद्रजींच्या मध्ये अगदी खोलवर रुजलेली, याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय. आता झालेल्या जिल्हा परिषदच्या पण इलेक्शन नंतर त्यांनी मला जयाभाऊंना आम्हाला एवढंच त्यांनी सांगितलं की म्हणजे पहिल्यांदा आज आपले 28 सदस्य भाजपचे झाले आणि असं असताना आपल्या पक्षाचा अध्यक्ष होऊ शकत नाही, ही गोष्ट काय बरोबर नाही. ही त्यांची भूमिका होती देवेंद्रजींची. त्यांचं म्हणणं होतं की एवढे आपल्याला जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष आपण झालोय आणि आपला अध्यक्ष होत नाही, म्हणजे हे कुठेतरी चुकीचे होत आहे. एवढ्या जागा आपल्या निवडून आलेल्या असताना 7 वरनं 28 वर आपण पोहोचलो आणि असं असताना पण आपला अध्यक्ष नाही, हे मला काही म्हणजे पटत नाही किंवा योग्य वाटत नाही. त्यामुळं त्या पद्धतीनं म्हणले आपण एकत्र आलं तर चांगलंच आहे, पण जर नसलं तर आपला अध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे जिल्ह्यामध्ये. आणि त्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी सूचना दिल्या आणि त्या पद्धतीनं आपण पुढं आपला अध्यक्ष उपाध्यक्ष समित्या केल्या. आता विरोधक आहेत, बोलतात, टीका करतात, त्याच्याकडे काय मला वाटतंय भाजपचं म्हणून आपण काय फार लक्ष द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी टीका टिप्पणी होतच राहणार आहे. पण शेवटी आपल्याला ठरवून अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचं जर षडयंत्र आपल्या पक्षाच्या विरोधात जिल्ह्यात चाललं होतं किंवा चालू असतं तर आपण पण कार्यकर्ते म्हणून बघत बसू शकत नाही. शेवटी हे षडयंत्र हाणून पाडणं आणि याच्यातनं जे काय असेल ते मार्ग काढून बाहेर पडणं हे आपलं पण सगळ्यांचं म्हणजे कर्तव्य होतं किंवा आपले पण ती जबाबदारी होती आणि ती आपण जसं आपल्याला शक्य झालं तशी आपण पार पाडली. मी परवा पण बोललो होतो की शेवटी ही लोकशाहीतली लढाई आहे. लढाईमध्ये साम दाम दंडभेद हे सगळं चालतं, त्याला काय आता पर्याय नाही. आपण काय कुठं दुसऱ्यांनी आपल्याला म्हणजे टपल्या मारून जायचं आणि आपण बघत बसायचं असं तर भीमराव काका राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे शेवटी लढाई आहे. लढाईत जे आपल्याला जिंकण्यासाठी करणं गरजेचं होतं आपण ते केलं. तर विरोधक काय म्हणतात किंवा आपले मित्र पक्ष काय म्हणतात हा विषय फार काही लक्ष द्यायचं नाही. प्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आता आपण काम सुरू केलंय आणि चांगलं काम करू. आणि नक्कीच भाजपची जी जिल्ह्यातली ताकद होती ती काय आहे, या 47 वर्षात सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि आता भाजपचा बालेकिल्ला आहे. पण बाबा आता हा टिकवून ठेवायला लागणार आहे, कारण 2 बालेकिल्ले ढासळले. तसं आपल्याला आपली तटबंदी जी आहे, आपली भाजपच्या जिल्ह्यातल्या बालेकिल्ल्याची तटबंदी ही कायम आपल्याला मजबूत करत ठेवायला लागणार आहे. शांत बसून किंवा गाफील राहून चालणार नाही. कारण कुठं कोण परत आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा तो या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आपण आज जो उभा केलाय रोवलाय तो कायम फडकत राहिला पाहिजे. यासाठी आज आपल्या या 47व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मला वाटतं एक फोन करूया. सगळेजण अशाच पद्धतीनं हा जिल्हा भाजपमय कसा होईल, आज म्हणजे आज तर झालेलंच आहे, पण आपण हळूहळू 100% कसं जाऊ. ग्रामपंचायत लेवलला सुद्धा आपण कसं सगळीकडे आपली सत्ता आपल्याला आणता येईल हा प्रयत्न आता आपल्याला करायचा. आता बाकीच्या निवडणुका होऊन गेल्या, आता येणाऱ्या निवडणुका या ग्रामपंचायती सहकारामधल्या सोसायट्यांच्या असतील आणि मग थेट आपल्याला लोकसभेला सामोरं जायला लागणार आहे.
आधीमध्ये विधान परिषदा वगैरे होतील, पण त्या शेवटी मर्यादित मतदानातल्या निवडणुका असतात, त्या काही जनरल वोटिंग त्याच्यामध्ये नसतं. तर त्यावेळेला आपण पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आपण नक्की काम करू. पण आपल्याला थेट आता जनरल इलेक्शन म्हटलं तर लोकसभेला आपल्याला बाबा आता सामोरं जायला लागणार आहे. आणि आपली तयारी आता सगळ्यांची पक्ष म्हणून लोकसभा पुढची जी आहे मागची आपण जिंकली तशी किंवा त्याच्यापेक्षा पण आता मोठ्या मताधिक्यानं येणारी लोकसभा आपण पक्षाला परत कशी मिळवून देऊ शकतो हा प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याचं नियोजन आपल्याला करायला लागणार आहे, असं या दिवसाच्या निमित्तानं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आज मोदीजींचं एवढं मोठं नेतृत्व आपल्याला देशाला पक्षाला लाभले आणि आज आपण बघतोय जगामध्ये भारताची जी ओळख आहे, भारताची जी प्रतिमा आहे ही फार मोठी झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज इराक आणि मिडल ईस्ट मध्ये इस्रायल, US सगळीकडे लढाईचे हे सुरू आहे, म्हणजे वातावरण लढाई सुरू आहे. पण याची जरी आपल्याला हे होत असली तरी यातनं मार्ग कसा काढायचा, यातनं आपल्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही ह्याला तोंड द्यायला लागणार नाही हा प्रयत्न केंद्र सरकार सतत करतंय, ही वस्तुस्थिती आहे. आज कोरोना झालं, कोरोना नंतर सुद्धा अनेक देशांची परिस्थिती आर्थिक जी आहे, इकॉनॉमी वाईज जी आहे ती खालावली, पण भारताची खालावली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण म्हणजे जगामध्ये 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपली आज जगामध्ये झालेली आहे. आणि एक काळ असं होतं की आपल्याला कुठंच गिनतीत धरलं जायचं नाही. आज जगामधल्या कुठल्याही अमेरिका असेल, रशिया असेल किंवा आता चायनानं सुद्धा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला. हे आपण जे काही राष्ट्रीय इंटरनॅशनल जे काही आपण हे बघतो त्याच्यातनं आपल्याला दिसतंय. चायनाचं सुद्धा म्हणणं आहे किंवा आपल्यात संघर्ष ठेवून उपयोग नाही, आपण भारताबरोबर जुळवून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मोदी जे असतील देशाच्या हिताची कामं त्या पद्धतीनं निर्णय करतात. आणि हे सगळं जे आहे हे भाजपच्या नीतीमुळं आज देशात, राज्यात आणि जगामध्ये सुद्धा जी आपली प्रतिमा होती ती सगळी नीती जी आहे ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे, ज्याच्यामुळे हे सगळं होतंय हे आपण कार्यकर्ते म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या 47व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आपण सत्कार तर केले, छोट्या प्रमाणावर केले, पण आपल्याला पुढचे कार्यक्रम जे दिले ते आपल्याला सगळ्यांना पार पाडायला लागणार आहे. मला वाटतं 12 तारखेपर्यंत तो कार्यक्रम आहे. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये जे राज्याकडनं आपल्याला कार्यक्रम दिले जातील ते सगळ्यांनी योग्य पद्धतीनं नियोजन करून पार पाडावेत. त्याचबरोबर जे आम्हाला पण जिथं येता येईल म्हणजे लोकप्रतिनिधी आम्ही पण येऊ. बाबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आहेत की आता ज्यांच्याकडे 2-2 पद आहेत ती प्रत्येकानं त्याच्यावर निर्णय करावा. मला 2 मिनिटं जरा भीती वाटली, म्हटली 2-2 पद आहेत म्हटलं मला एक सोडा म्हटलं तर आवड व्हायचं कुठलं. म्हणजे बाबा असं बोलल्यामुळे जरा मी घाबरलो, म्हणलं थोडा विचार केला बाबांच्या म्हणण्याचा अर्थ काय. परत ते म्हणले की पक्षाचं पद आणि इतर आहे त्यांनी, मग म्हटलं ठीक आहे, अजून माझ्याकडे काय पार्टीचं पद बाबांनी अजून दिलेलं नाही, मला काय ते पार्टीचं अजून जबाबदारी बाबा द्यायला तयार नाही. पण आज जे काही की आपण सगळेजण आज तसं बघितलं तर आपण म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यातनं येतो, वेगवेगळ्या मतदारसंघातनं येतो, पण आज जिल्ह्यामध्ये काम करताना सुद्धा आपण सगळेजण एक दिलानं पक्ष म्हणून काम करतोय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडीत पण आपण बघा, आम्ही ज्यावेळेला बसलो, आम्ही ज्यावेळेला एकत्र, मी असेल, जयाभाऊ असतील, बाबा आहेत, मनोज दादा होते, मदन दादा होते, रणजित सिंह नाईक निंबाळकर होते, सगळे प्रमुख लोक, विक्रमजी होते,
आपले वेताळ साहेब होते, सगळे आम्ही ज्यावेळेला बसलो होतो, कुणीही असं माझाच माणूस पदाधिकारी झाला पाहिजे, बाहेर बातम्या काय येतात काय नाही ह्याच्याकडं फार मला वाटतं लक्ष, पण जे चर्चा आमच्यात झाली, आमच्यात ही जे होती की कोणी जरी झालं तरी पक्षाचं झालं पाहिजे. देवेंद्रजींची आपल्याकडनं जी अपेक्षा आहे ती पक्षाचा तिथं आपला किंवा इथली सत्ता जी जिल्हा परिषद आपली जी आहे ती भाजपची झाली पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तुझा माझा थोडंफार गटातटाचं पण जे काही बोललं जातं असलं काही न करता पक्ष म्हणून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. कुणीही तिथं अर्ज करू दे, कुणीही पदाधिकारी होऊ दे, पण आपण सगळेजण एक संघ राहून तिथं पक्षाची भाजपची सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये आपल्याला आणायची आहे. या भूमिका घेऊन आम्ही निवडी सगळ्या ज्या त्या केल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याच पद्धतीनं आपण एक परिवार म्हणून एक संघ राहून पुढं जिल्ह्यात काम करूया. आपल्याला मी परत हे करतो की आज एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे आहे देवेंद्रजींचं, आणि आपल्याला पाहिजे तेवढी ताकद, पाहिजे तेवढा विकास आपल्या जिल्ह्याचा करण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांची ताकद आहे, आणि आपल्याला देण्याची तयारी पण त्यांची आहे, पक्षाची पण आहे. आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं घेतलं पाहिजे, घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये आपली वाढेल कशी, वाढती कशी राहील, हा प्रयत्न आपल्याला आपल्या या वर्धापन दिनाच्या माध्यमातून पुढे सुद्धा सुरू ठेवायचा आहे. आणि तो प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जे जे कार्यक्रम दिलेत ते सगळ्यांनी पार पाडावेत. आणि पक्ष स्थापना दिवसाचं गांभीर्य घेऊन, म्हणजे या सगळ्या कार्यक्रमांचं गांभीर्य घेऊन आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं पुढचं नियोजन करावं. मला वाटतं सगळ्यांच्या नेमणुका वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी संयोजकांच्या झाल्यात, बाबांनी सगळं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं सगळं जे ते पुढचं जे पक्ष राज्याकडनं आलेले, प्रदेशकडनं आलेले जे कार्यक्रम आहेत ते आपल्या माध्यमातून पूर्णत्वाला जावेत, एवढी सूचना या निमित्तानं सर्वांना मी करू इच्छितो. परत एकदा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 47व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.